नमस्कार शेतकरी मित्रांनो, बाकी कोणत्या योजनेचे पैसे वेळेवर शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा हो की नाही हो, परंतु केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचे हप्ते मात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये वेळेवरच वितरित करण्यामध्ये येतात। जसे की मागील 17वा हप्ता देखील शेतकऱ्यांना वेळेवरच वितरित करण्यामध्ये आला आहे व आता पुढील 18वा हप्ता देखील कोणत्याही प्रकारची प्रतीक्षा न करता वितरित करण्यामध्ये येणार असल्याचे केंद्र सरकारने आज जाहीर केले आहे। परंतु त्यासाठी तुम्हाला हप्ता वितरित करण्याच्या अगोदर काही महत्त्वपूर्ण अशी कामे देखील पूर्ण करून घेण्यास व तुमची कामे पूर्ण आहेत का नाही ती चेक करून घेण्यास केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आज सांगितलेले आहे। त्यामुळेच आज तुम्हाला अवघ्या 2 मिनिटांमध्ये ते कामे कशा प्रकारे पूर्ण करायचे व तुमचे कामे पूर्ण करण्यामध्ये आले असतील तर ते पूर्ण आहेत का नाही हे कशा प्रकारे चेक करायचे याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, यामधील सर्वात महत्त्वाचे आणि पहिले काम आहे तुमच्या बँक खात्याला तुमचे आधार कार्ड लिंक करणे व लिंक आहे का नाही ते हप्ता वितरित करायच्या अगोदर तपासून घेणे। शेतकरी मित्रांनो, हे काम तुम्हाला अतिशय छोटे किंवा सहज पूर्ण करण्यायोग्य वाटत असले तरी या एका कामामुळे तुम्हाला योजनेअंतर्गतच्या हप्त्यापासून देखील वंचित ठेवण्यामध्ये येऊ शकते। त्यामुळे तुम्हाला काळजीपूर्वकरित्या तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक आहे का नाही ते तपासून पाहायचे आहे आणि लिंक नसेल तर तात्काळ तुम्हाला ते हप्ता वितरित करण्याच्या अगोदर लिंक देखील करून घ्यायचे आहे। तसे शेतकरी मित्रांनो, यामधील दुसरे आणि नवीन परंतु सर्व शेतकऱ्यांना ही देखील कामे करून घेणे बंधनकारक आहे आणि ते काम म्हणजे तुमच्या आधार सीडिंग बँक खात्याला तुमचे डेबिट हे ऑप्शन चालू आहे का नाही हे तपासून घेणे। कारण की शेतकरी मित्रांनो, भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याला त्यांचे आधार कार्ड लिंक आहे परंतु त्यांचे डेबिट हे ऑप्शन बंद असल्यामुळे त्यांना केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या दोन्ही योजनांचे हप्ते आतापर्यंत देण्यामध्ये येत नाहीत। त्यामुळे हे नवीन काम तुम्हाला आता हप्ता वितरित करण्याच्या अगोदर पूर्ण करून घेणे देखील बंधनकारक करण्यामध्ये आले आहे। याबरोबरच शेतकरी मित्रांनो, यामधील तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे तुमच्या भूमी अभिलेखच्या नोंदी अद्ययावत आहेत का नाही ते तपासून पाहणे। शेतकरी मित्रांनो, भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या भूमी अभिलेखच्या नोंदी ह्या त्यांच्या पीएम किसान योजनेच्या अकाउंटमध्ये अद्ययावत नसल्या कारणामुळे त्यांना मागील 17व्या हप्त्याचे पैसे देखील वितरित करण्यामध्ये आले नाहीत। त्यामुळेच केंद्र सरकारने आता अशा शेतकऱ्यांना त्यांच्या भूमी अभिलेखच्या नोंदी पुन्हा एकदा अद्ययावत करून घेण्याचे आवाहन केले आहे आणि याच भूमी अभिलेखच्या नोंदी तुम्हाला या पुढील 18व्या हप्त्याच्या वितरणाच्या अगोदर अद्ययावत करून घ्यायचे आहेत। तसे शेतकरी मित्रांनो, यामधील शेवटचे आणि अत्यंत महत्त्वपूर्ण काम म्हणजे जे की तुम्हाला प्रत्येक हप्ता वितरणाच्या अगोदर पूर्ण करून घेणे अत्यंत गरजेचे आहे आणि ते काम म्हणजे KYC करणे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान तसेच राज्य सरकारच्या नमो शेतकरी या दोन्ही योजनांच्या प्रत्येक हप्त्याच्या अगोदर तुम्हाला तुमचे KYC करून घेणे अत्यंत गरजेचे आहे। कारण तुमची KYC अपूर्ण असेल तर तुम्हाला काही केले तरी योजनेच्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यामध्ये येत नाहीत। त्यामुळे तुम्हाला हे काम देखील तात्काळ पूर्ण करून घ्यायचे आहे आणि तेव्हाच तुमच्या बँक खात्यांमध्ये पीएम किसान योजनेचा पुढील 18वा हप्ता आणि पुढील काही दिवसांमध्ये वितरित करण्यामध्ये येणारा नमो शेतकरी योजनेचा पुढील 5वा हप्ता जमा करण्यामध्ये येऊ शकतो। तर मग अशा प्रकारचे अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।